मित्रांनो, मी सुलक्षा म्हात्रे, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला गुढीपाडव्यानिमित्त सगळ्यांना एकूण एक जेवढे माझे सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा। आणि आज आपण आता हा गुढीपाडवा मस्त आनंदी आणि गोड व्हावा म्हणून आपण एक स्वीट डिश बनवणार घरच्या घरी। इथे चला आपल्या किचनमध्ये आपण बनवणार श्रीखंड कसं बनवलं जातं आणि त्याची प्रोसेस कुठपासून कशी असते ते आपण सुरुवात करूया। की ते दूध गरम करायला ठेवलेलं आहे, तर दूध गरम झालं की त्याच्यानंतर आपल्याला दही लावायचं। दही लावल्यानंतर आपण श्रीखंडाची सुरुवात करू। मी स्टार्टिंगपासून दाखवते का बरेच जणांना श्रीखंड करायचं असतं, बाहेरचं आपण दही आणून लावू शकतो, पण घरच्या घरी दुधापासून दही केलं तर ते श्रीखंड खूप छान आणि सुंदर लागतात। आता इथे दूध गरम झालं की आपण पुढची प्रोसेस करायला चालू। बघा इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आणि गरम झालेलं, तर जास्त गरम असेल तर त्याच्यामध्ये दही टाकायचं नाही। तर त्याच्या दह्यासाठी बघा फक्त 1 चम्मचच दही घेतलेलं आहे, ते पूर्णपणे आपण पूर्ण असं चम्मचनी मिक्स करून घेऊया, कारण दही एकदम मस्तपैकी चक्का कसं असतो तसं बनलं पाहिजे। असं मिक्स केलं आहे, त्याच्यामध्ये आपण मसाला थोडं दूध टाकायचं आहे, संपूर्ण मिक्स करायचं आणि नंतर हे दूध आपण या दुधात टाकायचं। टाकून मिक्स करून ठेवलेलं। आता ह्याला कमसे कम 5 ते 6 तास कण लावायचं आहे। आणि ज्या ठिकाणी आपला किचन मध्ये गॅस असतो त्या कोपऱ्यात जिथे गरम वस्तू राहते, गरम जिथे आहे जसं गरम वातावरण आहे अशा ठिकाणी हा दही लावायचा। आता हा मी दही इथे एका कोपऱ्यामध्ये ठेवलेला आहे, तर काही आपण 5 ते 6 तास त्याची वाट बघू आणि नंतर बघूया की हा दही कसा जमलेला। 7 hours later हा आपला दही मस्तपैकी जमलेला आहे, तुम्ही बघू शकता दही खूप छान असं जमलेलं आहे, कुठल्याही प्रकारे पाणी नाही सुटलेलं। जर तुमचं पाणी नाही सुटलंय म्हणजे दही एकदम मस्त झालेलं आहे। आता आपण ह्याला एका पातळ कपड्यामध्ये काढून घेऊ। हा एक वाडगा घेतलेला आहे, त्याच्यावर हा रुमाल टाकलेला आहे, तुमच्याकडे याच्याही पेक्षा पातळ कपडा असेल तरी चालेल। तर हे करताना बघा हे पूर्ण दही आहे ना त्यामध्ये टाकायचं आहे आणि चारी कोपरे असे हातात घेऊन बघा असं केल्यावर त्याचं हे पाणी आहे ते पूर्ण असं दाबायचं आहे, संपूर्ण असं निघते बघा, दिसते दाबल्यावर ते सगळं निघते। आता आपण ह्याला अशी एक मस्तपैकी अशी गाठ बांधूया आणि ह्याला असं अशा ठिकाणी ठेवायची की जेणेकरून असं लटकून ठेवायची की त्याचं पाणी हे संपूर्ण गळून पडलं पाहिजे। आता मी तुम्हाला कुठे लावायचं ते आपल्यावर आहे, ते आपण कुठेही लावू शकतो। ह्याला कमसे कम आपण 12 तास ही गटली अशी लावून ठेवायची की जेणेकरून ह्याचं संपूर्ण पाणी निघून जाईल। आता आपण हे लावून ठेवूया आणि नंतर प्रोसेस आपण एक 12 तासाने याला बघूया। 12 hours later चला आता आपले 12 तास झालेले, ते बघा ही गटली मस्तपैकी पाणी याचं निघून गेलेलं आहे, अजिबात त्याच्यातलं पडत नाही, म्हणजे पूर्णपणे पाणी निघून गेल्यानंतर एकदम सुकं झाले। तर आपण खोलूया, तुम्ही बघू शकता की याचा मस्तपैकी असं पाणी गेल्यानंतर गोळा तयार झालेला आहे। आता हा गोळा आपण बाउलमध्ये फोडून घेऊया, पूर्ण फोडायचं आहे बघा। याचं संपूर्ण पाणी गेल्यानंतर किती छान असं क्रीमी झालेलं आहे। आता ह्यामध्ये आपण आवडीनुसार बघा, तुम्हाला केसर हवा असेल तुम्ही केसर टाकू शकता। मी याच्यामध्ये येलो कलर घेतलेला आहे, 1 चिमूटभर ओला तसं, आणि साखर ही माझ्या आवडीनुसार, म्हणजे मला गोड किती हवं तर मी साखर एक 50 ग्राम घेतलेली आहे। जर अर्धा किलो तुमचे दही असेल हे छैना तर तुम्ही एक 50 ग्राम साखर घेतली आहे आणि 1 चम्मच मी ही वेलची पावडर घेतली। आता हे सगळं साहित्य आपल्याला मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे की पूर्ण जोपर्यंत याला क्रीम येत नाही तोपर्यंत आपल्याला हे मिक्स करायचं। आता दिसताना असं वाटतं की पूर्ण सुका आहे, थोड्याच वेळामध्ये ना मस्तपैकी अशी क्रीम तयार। A few moments later बघा हे आपण पूर्णपणे
फेटून जसं घेतलंय एकत्र एकजीव केलंय. त्याची क्वांटिटी बघा केवढ्या छोट्या गोळ्यापासून मस्तपैकी झालेले. त्याच्यात दाणे दिसले नाही पाहिजे, पूर्ण क्रीमीनेस यायला पाहिजे म्हणून आपण असं मिक्स करून घेतोय. छान झालेलं आहे. आणि जर तुम्हाला वाटतंय ह्याच्यामध्ये, आता मी टेस्ट करते तुम्हाला दाखवते बघा. जर ह्याच्यात साखर जास्त झाली आहे तर तुम्हाला एक सांगते की ह्याच्यामध्ये थोडंसं एक 50 ग्राम दही अजून मिक्स करून मग त्याच्यात ॲड करा, जेणेकरून ह्याची साखरेची लेवल व्यवस्थित येईल. जर तुम्हाला वाटतं की खूप गोड झालं आहे, चुकून साखर जास्त पडली तर तुम्ही थोडंसं दही ह्याच्यामध्ये मिक्स करून मग टाकायचं आहे. डायरेक्ट टाकायचं नाही, जेणेकरून त्याला जे गुठल्या असतात ना ते फुटत नाही. मग पूर्णपणे चम्मचने या तुमचं रवी असते रवीने घोळून मग ह्याच्यात मिक्स करायचं. आता मी तुम्हाला मस्तपैकी सर्विंग डिशमध्ये टाकून टाकतो. जेवढं तुम्ही मिक्स करणार तेवढं त्याला असं फ्लफीनेस येणार, असं स्मूथ नाही. म्हणजे आता बघा जर पडत नाही आहे असा पटकन, म्हणजे तुमचा हा श्रीखंड रेडी आहे. जर पडला तर तुमचा श्रीखंड रेडी झालेला नाही आहे. तर हा आपला रेडी झालेला आहे. तर आपण याच्या सर्विंग बोलमध्ये टाकूया. अशी तयार झालेली आपली श्रीखंडाची रेसिपी. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन रेसिपी बरोबर. टाटा, बाय बाय. मस्त खा आणि स्वस्त राहा.